नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आता 12वीच्या परीक्षा सुरू होतील पुढच्या आठवड्यात. 11 तारखेपासून 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर 10वीच्या परीक्षा सुरू होतील. या परीक्षेच्या काळामध्ये त्याची एक तयारी सुरू असते. परीक्षा मंडळ तयारी करत असतं, शिक्षण विभाग तयारी करत असतं आणि त्याच वेळेला कॉपीमुक्त अभियान यावेळेला आम्ही कसं कडक राबवणार असंही शासनाच्या वतीनं म्हणजे प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात येतं. हे दरवर्षी आहे सूत्र. पण सगळ्या गोष्टी कशा अगदी पद्धतशीरपणे सुरू असतात. आपण बघतोय आता 8वीपर्यंत नापास केलंच जात नाही. आत्ता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे जरा बदलले धोरण. पण पूर्वी 8वीपर्यंत पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गातून पुढे. आता 8वीपर्यंत मुलगा गेला, मग 10वीपर्यंत त्याला नापास कसं करता येईल हो? कारण शाळा चालणार कशी? मग असंच 10वीपर्यंत तो, मग 10वीच्या वेळेला ती बोर्डाची परीक्षा असते ना, मग ती पास होण्यासाठी जी काही व्यवस्था उभी करावी लागते अशी व्यवस्था खास करून ग्रामीण भागामध्ये ती तयार केली जाते. हे वर्षानुवर्ष. आणि मग आमच्या शाळेचा निकाल 90% लागला, 100% लागला असं जाहीर केलं जातं. त्याचे फोटो लावले जातात. आता काय झालं, गेल्या काही वर्षांमध्ये शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी शिकवणी वर्ग आहेत. खास करून लातूरमध्ये 12वीच्या निकालात म्हणजे 12वी नंतर जे पुढचं शिक्षण आहे, प्रोफेशनल इंजिनिअरिंग, मेडिकल, JEE ह्या सगळ्या विषयासाठीचे मोठे शिकवणी वर्ग आहेत. किमान 30-40 विद्यार्थी महाराष्ट्रातून लातूरमध्ये शिकायला येतात. आता येणारे हे जे विद्यार्थी आहेत त्यांना 12वीला इकडे समजा जर प्रवेश घ्यायचा असला मेडिकल इंजिनिअरिंगला, तर 50% मार्क 12वीच्या परीक्षेमध्ये मिळाले पाहिजेत. आणि मग अशा वेळेला मुलं तर केवळ आणि केवळ CETची तयारी, JEEची तयारी ह्याच्यावरतीच लक्ष देतात. 12वीच्या परीक्षेचा अभ्यास फारसा करत नाहीत. आणि मग नॉमिनल ॲडमिशन घ्यायची एक पद्धत गेल्या काही वर्षात सुरू झाली आहे. आणि खास करून आता मग ते शहरामध्ये घेतलं तर शहरात परीक्षा केंद्र येईल आणि मग तिकडे पास होण्याची गॅरंटी देता येत नाही. पण ग्रामीण भागामध्ये हमखास पास होण्याची गॅरंटी देणारे महाविद्यालय आहेत. त्यांच्या सेंटरकडे तिकडे कोणी जातच नाहीत. आणि एरवी ज्या महाविद्यालयामध्ये 10वीच विद्यार्थी मिळत नाही, तिथं आता तुकडीपेक्षा जास्त मुलं त्या ठिकाणी प्रवेश घेतात. आणि 25-25 हजार रुपये एकदा प्रवेशाच्या वेळेला दिले की वर्षभर विद्यार्थी नाही आला तरी त्याची हजेरी आपोआप टाकली जाते आणि परीक्षेच्या वेळेला विद्यार्थी तिथं येतो आणि तिकडे तो पास होतो. आता काय झालंय, गेले काही वर्षामध्ये लातूर शहरातल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या रोडायला लागली. तिकडे विद्यार्थी मिळेनात. त्यामुळे या सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघटना केली ती एकत्र आणि त्यांनी कलेक्टरना निवेदन दिलं, शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिलं. काय निवेदन दिलं की जो मूळ लातूर पॅटर्न आहे, अभ्यास करून जे सगळी गुणवत्ता घ्यायची तो लोप पावतो आहे आणि त्यामुळे सामूहिक कॉपी अनेक ठिकाणी होते. कॉपीमुक्त अभियान हे चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे. यासाठी प्रशासनाने या गोष्टी कराव्यात. त्याची एक बैठक झाली आणि बैठकीनंतर शासनाने काय सांगितलं की गेल्या 5 वर्षामध्ये ज्या ज्या परीक्षा केंद्रावरती कॉपी पकडली गेली त्याची माहिती आम्हाला द्या. इकडून शिक्षण विभागाकडून ती माहिती शासनाकडे गेली आणि गेल्या 5 वर्षामध्ये जिथं एखाद्या वर्षी 1 कॉपी पकडली, 2 कॉपी पकडली वगैरे अशी यादी दिली गेली. ती साधारणपणे एक 27 कॉलेजची यादी असेल. आणि ते सगळे जे कॉलेजेस आहेत की त्या कॉलेजवरती, त्या परीक्षा केंद्रावरती गैरप्रकार होतो म्हणून तिथल्या प्राध्यापकांना त्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करता येणार नाही. प्राध्यापक, कर्मचारी जे कोणी असतील आणि त्या ठिकाणी दुसऱ्या महाविद्यालयातले कर्मचारी दिले जावेत. बघा ना किती भारी काय. कारण ज्या महाविद्यालयामध्ये, ज्या परीक्षा केंद्रांमध्ये तपासणी करण्यात आली आणि एखाद्या विद्यार्थ्याकडे जर कॉपी सापडली असेल तर ती लगेच त्याची बोर्डाकडे तक्रार वगैरे केल्या, म्हणजे जे नीट तपासून परीक्षा चांगल्या पद्धतीने व्हावी, कॉपीमुक्त व्हावी असे प्रयत्न ज्या परीक्षा केंद्राने केले त्यांनाच ते केंद्रावरती गैरप्रकार होतात म्हणून त्यांना ही शिक्षा. आणि ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष मास कॉपी होते तिकडे कोणी तपासायला येत नाही, कोणी तिकडे काहीच करत नाही आणि त्यामुळं
त्या ठिकाणी गैरप्रकार घडल्याचा काही पुरावाच नाही, तर मग अशा केंद्रावरती कारवाई कशी करणार? म्हणून अशी केंद्र मोकाट आहेत. हे एक सांगायला लातूरचं उदाहरण आहे, असं महाराष्ट्रभर सगळीकडे आहे. ह्या सगळ्या गोष्टीत शासनाच्या वतीने कडक कारवाई, नुसतं बोलणं. बैठे पथक म्हणजे बाहेरच बसतंय ते. आता एक काळ असा होता की त्या शिक्षण विभागातलेच लोक होते, पण आता किंवा अगोदर परीक्षा मंडळावरती शासन नियुक्त सदस्य होते, अशासकीय सदस्य, ते बघायचे. आता गेले काही वर्ष तहसीलदार, उपजिल्हाधिकारी ही मंडळी जातात, पण ती देखील बाहेरच्या बाहेरच त्यांना पिटाळलं जातं किंवा काही ठिकाणी जातच नाहीत, अशी स्थिती होते. कारण खरंच जर तपासणी झाली केंद्राची, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता आहे आम्हाला. म्हणून त्यांना हात जोडून सांगितलं जातं की सर असं काही करू नका, ह्या मुलांच्या भवितव्याचा विषय आहे. ह्या भवितव्याच्या नादामध्ये ॲक्च्युअली तिथं जे कॉपीचे प्रकार घडतात त्याकडे कोणीच बघत नाही आहे. आणि हे वर्षानुवर्ष मागील पानावरून पुढे असंच चालू आहे. आता याही वेळा काही फार वेगळं घडेल असं म्हणजे दिसत नाही. कारण अनेक परीक्षा केंद्रावरती बघा ना, दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर परीक्षा आहे आणि तिकडे मात्र मुलं त्यांना कॉपी देण्यासाठी धडपडत आहेत. मुळातच कसं आहे की पेपर आला, तो पेपर अर्धा तासाच्या आतच बाहेर जातो, त्याची उत्तरं तयार होतात आणि ती पोचवली जातात. काही जण मोबाईल बरोबर नेतात. असं सगळ्या गोष्टीत हा एक मोठा विषय आहे. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये मग शिक्षण व्यवस्था ही जी आहे ना, ती व्यवस्था दुरुस्त कशी होणार? समाजाला लागलेली ही जी कीड आहे, शिक्षण क्षेत्राला ही लागलेली कीड ही कोण काढणार? आत्ता शिक्षण हा धंदा झालेला आहे, संस्था चालवणं हा बिझनेस आहे. आणि विद्यार्थी उपलब्ध व्हावेत, ते पुढच्या वर्गात जावेत यासाठीची यंत्रणा लावायची. कारण पटावर विद्यार्थी दिसले पाहिजेत, ते वर्गात आहेत की नाही याचा काही संबंध नाही. प्राध्यापकांना बिनकष्ट करता पगारी मिळतात, त्या वर्षानुवर्ष तशाच चालू राहाव्यात यासाठीची जी सगळी व्यवस्था केली जाते. आणि यालाच शिक्षणाचा वेगळा पॅटर्न म्हटलं जातं आहे. तर हे अतिशय दुर्दैवी आहे. हे कधी थांबणार? आता नवीन शैक्षणिक धोरण जे येतं आहे त्याची अंमलबजावणी आत्ता कुठं ते सुरू झाली आहे. हे सगळं व्हायला अजून 10-20 वर्ष लागतील. तोपर्यंत ज्या पिढ्या बर्बाद होत आहेत त्याचं काय होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.